अमरावतीत लग्नाचं आमिष दाखवून बळजबरीने बलात्कार करण्यात आला। आरोपीने लग्नास नकार दिल्याने पीडितेची पोलिसात तक्रार देण्यात आली। पीडितेच्या तक्रारीनुसार आरोपी तरुणावरती गुन्हा दाखल करण्यात आला। पीडितेच्या तक्रारीनुसार आरोपी तरुणावरती गुन्हा दाखल करण्यात आला। आरोपीने लग्नास नकार दिल्याने पीडितेने पोलिसात तक्रार दिली। संदर्भात ताजी अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी छगन जाधव आपल्या सोबत जोडले। छगन, अमरावतीमध्ये लग्नाचं आमिष दाखवून बळजबरीने बलात्कार करण्यात आला आणि लग्नास नकार दिल्याने पीडितेने पोलिसात तक्रार केली। काय अधिकची माहिती? कारण अत्याचाराच्या घटना सातत्याने घडते आहे। पुण्यामधील अत्याचाराची घटना जी उघडकीस आली त्यानंतर अमरावतीमध्ये देखील अशाच पद्धतीने अत्याचारांच्या घटनांमध्ये वाढ झालेली आहे। काल देखील एक गाडगेनगर पोलीस स्टेशनच्या हद्दीत लग्नाचं आमिष दाखवून एका तरुणीवरती बळजबरीने अत्याचार करण्यात आल्याची घटना घडलेली होती आणि आज देखील एक वरुड पोलीस स्टेशन अंतर्गत एका मुलीला लग्नाचं आमिष दाखवून तिच्यावरती वारंवार अत्याचार करण्यात आले। मात्र लग्नासाठी पीडितेने आरोपीस विचारणा केली असता आरोपीने लग्नास नकार दिलेला आहे आणि त्यामुळे आपली फसवणूक झाली असं पीडितेच्या लक्षात आल्यानंतर पीडिता वरुड पोलीस स्टेशनमध्ये दाखल झाली आणि आरोपी विशाल कुकडे विरुद्ध तिने गुन्हा नोंदवलेला आहे। या संदर्भात जर बघितलं तर त्या आरोपीवरती पोस्को अंतर्गत आणि अत्याचार अंतर्गत जो गुन्हा आहे तो नोंदवण्यात आलेला आहे आणि या संदर्भातला अधिक तपास सध्या वरुड पोलीस करत आहेत। करण नक्कीच छगन, खूप खूप धन्यवाद या संपूर्ण माहितीबद्दल।